बघा, 64 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर 3:5 असे आहे. तर त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 8:5 होईल असा प्रश्न. लेकरांनो, मूळचं जे मिश्रण आहे, इथं मूळ मिश्रण, हे मूळ मिश्रण आहे 64 लिटरचं. आता या मिश्रणामधील बाबी अशा की जसं की दूध आणि पाणी, या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 3:5 आहे. प्रत्यक्षात दूध किती पाणी किती काढण्यासाठी चलपद x वापरू. 3x अधिक 5x समोर 64 का मांडायचे, तर हे एकूण मिश्रण आणि मिश्रणातील त्यांचं दुधाचं आणि पाण्याचं हे प्रमाण, दोघां मिळून हे 64 लिटर मिश्रण. 5 आणि 3 8x समोर 64x ला एकटं करू, 64 कडे जाताना 8 भागीला आणि 8 8 64. x ची किंमत 8 आली. x ची किंमत या गुणोत्तरात जसं की 3 गुणिला 8 24 लिटर, 5 गुणिला 8 40 लिटर, म्हणजे या मिश्रणामध्ये 24 लिटर दूध तर 40 लिटर पाणी आहे सद्यस्थितीत. आता गणित काय म्हणते, इथं दूध मांडा, छदस्थानी पाणी मांडा, सध्याचं त्यांचं प्रमाण 24 40, किती मिश्रणामध्ये दूध ओतावं टाकावं म्हणजे त्यांचं गुणोत्तर, म्हणजे दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 8:5 होईल असा प्रश्न विचारला. समोर 8:5 आणि त्रैराशिक पद्धतीने तिरपात गुणाकार, 5चा या पदासोबत 8चा या पदासोबत, म्हणजे 5 कंसामध्ये 24 अधिक x बराबर 8चा गुणाकार या 40 सोबत. 24 गुणिला 5 120 सर, अधिक 5 गुणिला x 5x समोर हा गुणाकार 8 चूक 32, त्यावर 0. आता 5x ला एकटं करू, 320 कडे जाताना 120 वजा स्वरूपात मांडावे लागतात. 5x बराबर ही वजाबाकी 200, x बराबर 200 कडे जाताना 5 भागीला हा भाग जातो सर 40 न, म्हणजे उत्तर प्राप्त झालं 40 लिटर. x किती दूध टाकावे यासाठी वापरलेलं चलपद 40 लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. मिश्रणे आणि गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.